आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। बदलापूरमधील अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीविषयी खोटे आणि गैरसमज पसरवणारे मेसेजेस सोशल मीडियावरती टाकल्याप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणीला अटक केली आहे। तर ती तरुणी चामटोली गावामध्ये राहणारी आहे। ठाणे सायबर सेलनं तांत्रिक पद्धतीने तिचा शोध घेत तिला अटक केली आहे। तिच्या विरोधात अफवा पसरवून समाजात अशांतता पसरवल्याचा गुन्हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। या तरुणीने पीडित मुलगी आणि तिच्या आईबाबत शेअर केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती। त्यानंतर कुणीही अफवा पसरवल्यास त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी दिलाय। नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय। काल दुपारनंतर सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या जात आहेत। तर बदलापूर शहर परिसरात या अफवांसंबंधाने आवाहन करण्यात येत आहे की या कोणत्याही अफवांवरती जनतेने कृपा करून विश्वास ठेवू नये। जनतेच्या संरक्षणासाठी संपूर्ण पोलीस दल अहोरात्र येथे कार्यरत आहे। विनाकारण या घटनेची दुर्दैवी असलेल्या पीडिता किंवा त्यांच्या कुटुंबियांसंबंधी देखील ज्याही काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या संपूर्ण निराधार आहेत। त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये व या संबंधाने अशा बातम्या पसरवणाऱ्यांवरती सायबर सेल ठाणा यांच्या मार्फतीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे।